नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। बारामतीत प्रतिभा पवारांची महिला मेळाव्याला हजेरी। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी आता आई प्रतिभा पवार मैदानात। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी बारामतीत महिला मेळाव्याचं आयोजन। सुप्रिया सुळेंना बच्चू कडूंच्या प्रहार शिक्षक संघटनेचा पाठिंबा। शिक्षक संघटनेचं सुप्रिया सुळेंना पाठिंब्याचं पत्र। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या नोटीस। खर्चात तफावत आढळून आल्याने दोघींनाही 2 दिवसात कारणे दाखवा नोटीस। उदयनराजेंचे भाचे यशराजे बाबा प्रचारासाठी रिंगणात। यशराजेंकडून साताऱ्यात प्रचार सुरू। युवकांमध्ये यशराजे यांना मोठी पसंती, तर 4 तारखेला विजयाचा गुलाल उधळू यशराजेंचं वक्तव्य। पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने। बहुजन विकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी। पोलिसांनी परिस्थिती आणली नियंत्रणात। शांतिगिरी महाराज नाशिकमधून निवडणूक लढवण्यावर ठाम। अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। शिवसेनेचा एबी फॉर्म न मिळाल्यामुळे आज अपक्ष अर्ज दाखल। नाराज अर्जुन खोतकर यांची रावसाहेब दानवेंनी भेट घेतली। अर्जुन खोतकर प्रचारात दिसत नसल्याने नाराजी दूर करण्याचा प्रयत्न। रावसाहेब दानवेंनी पहाटेच अर्जुन खोतकर यांची भेट घेतली। राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची रत्नागिरीमध्ये उद्या सभा। राणेंसाठी राज ठाकरेंची कुडाळमध्ये सभा, तर विनायक राऊतांसाठी आदित्य ठाकरेंची चिपळूणमध्ये सभा होणार। पक्षाने विश्वास टाकलाय तो सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्न करणार। जिल्ह्यातील कुपोषण सारख्या समस्येवर काम करणार। पालघरचे महायुतीचे उमेदवार हेमंत सावरांची प्रतिक्रिया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांसोबत बैठक। थेट बैठकीमधूनच शहा यांचा जिल्ह्यातील नेत्यांशी फोनवरून संवाद। राम सातपुते यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी काँग्रेस समर्थकांवर गुन्हा दाखल। राज सलगर यांच्यावर चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। माझा भाजप प्रवेश निश्चित, त्यामुळे मी 2 दिवसांपासून प्रचारात सक्रिय। प्रवेशाची तारीख कळवू तोपर्यंत कामाला लागण्याचे वरिष्ठांचे आदेश। भाजप प्रवेशाबाबत एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया। विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमॅन अभिजित पाटलांना दिलासा। राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी गोडाऊनला लावलेलं सील काढलं। 141 कोटी रुपये थकवल्याप्रकरणी गोडाऊन सील केलं होतं। धाराशिवच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटलांना दिलासा। निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट। निवडणुकीत पैसे वाटप करत असल्याचा ओमराजे निंबाळकर यांनी केली होती तक्रार। ठाकरे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणेंच्या गाडीवर हल्ला। अनिल नवगणेंचा भारत गोगावले यांचा मुलगा आमदार विकास गोगावलेंवर आरोप, तर हल्ल्याप्रकरणी तक्रार दाखल करणार। नवगणेंची माहिती। सिंधुदुर्गच्या दोडामार्गमध्ये भाजपची रॅली। विजयापूर्वीच कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून नारायण राणेंच्या विजयाचा जल्लोष साजरा।